नवी मुंबई महानगरपालिकेने विकासकांकडून गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी राखीव असलेली तब्बल 791 घरं ताब्यात घेतली नाहीत असा धक्कादायक खुलासा झालाय। या प्रकरणामुळे सुमारे 1000 कोटींच्या आर्थिक गैरप्रकाराचा आरोप भाजपा आमदार विक्रांत पाटील यांनी केला। सभापती राम शिंदे यांच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत नगरविकास विभागालाही चूक कबूल करावी लागली। त्यामुळे या प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशीची प्रक्रिया सुरू झाली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिलेत। इंदापूर येथे अचानक लागलेल्या आगीत 3 दुकान आणि एका हॉटेलचं अतोनात नुकसान झालं होतं। त्या दुकानदाराने हॉटेल मालकाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी इंदापूर येथे येऊन जळालेल्या दुकानांची नोंद घेत त्यांच्या मालकाला आर्थिक मदत देऊ केली। दुकानदार श्याम कदम, अमित ओसवाल, पारसमल यांची 3 दुकानं तर बबलू जयस्वाल यांचे हॉटेल आगीत भस्मसात झाल्याने त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या एका हॉटेल दुकानदाराला 25,000 रुपये आर्थिक मदत भरतशेठ गोगावले यांनी इंदापूर श्री गणेश आणि श्री हनुमान मंदिरामध्ये येत स्वतः दिली। कर्जत तालुक्यातील हलवली गावात धक्कादायक घटना घडली आहे। स्मशानभूमीतील अघोरी कृत्य रोखल्याचा राग धरून 9 सप्टेंबर रोजी आदिवासी युवक विष्णू गणपत वाघमारे यांना हलिवली गावातील राजेश शिंदे यांनी रस्त्यात अडवून मारहाण केली। कातकरवाडी स्मशानभूमीत राजेश शिंदे आणि सहकाऱ्यांकडून जादूटोणा सुरू असल्याचं उघडकीस आलं होतं। आदिवासी बांधवांनी विरोध करून पोलिसात तक्रार दिली होती। याच रागातून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर आदिवासी समाज संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। महाराष्ट्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले आहे। या विधेयकाला विरोध करत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांनी याला लोकशाहीला धोका, विचार स्वातंत्र्यावर मर्यादा आणि अस्पष्ट तरतुदींमुळे दडपशाही लागू होण्याचा धोका असा आरोप केलाय। विधेयकाविरोधात विविध डाव्या संघटनांनी राज्यव्यापी जनजागृती मोहीम हाती घेतली, ज्यात लोकशाहीची रक्षा करा असं आवाहन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर पेणमध्ये निदर्शनं करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेस पेणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या स्वाक्षऱ्या करत विरोध दर्शवला। जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलनं केली जात असताना रोहा तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, संविधान बचाव, बचेंगे तो जितेंगे, आमचा लढा न्याय हक्कांसाठी या घोषणेनं परिसर दणाणलं होतं। यावेळी प्रचंड जनसमुदायासह मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते। मोर्चाची सुरुवात रोहा रायकर पार्क येथून करण्यात आली। त्या ठिकाणी बहुसंख्य नागरिक उपस्थित झाले। नगरपालिकेसमोर उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार मांडले। त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। गणपती बाप्पाच्या मूर्तीचं माहेरघर असलेल्या पेणमधील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखर चौथ निमित्त जोहेच्या राजाची 5 दिवस स्थापना करण्यात आली। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या न्यू इंग्लिश जोहेच्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांच्या हस्ते जोहेच्या राजाची पहिली महाआरती संपन्न झाली। वर्षभर गणेश मूर्ती बनवण्यात जोहे गावातील ज्येष्ठ महिला आणि युवा वर्ग व्यस्त असतो। मात्र गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला साखर चौथ गणपती सण साजरा होतो। या प्रसंगी गायक लावण्या पाटील आणि तबला वादक पार्थ पाटील यांच्या साथीनं महाआरती घेण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्तानं अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाजातील 300 कर्तृत्ववान आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। याचा 3रा टप्पा नुकताच नवी मुंबई वाशी येथे पार पडला। ट्रस्टचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया नगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या माध्यमातून कराड येथे 146, पुणे येथे 90 तर वाशीमध्ये 140 अशा एकूण 300 महिलांचा सत्कार करून अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली। जनसुरक्षा कायदा विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर केला आणि राज्यपालांच्या सहीसाठी गेलाय। हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लढणाऱ्या पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याकरता आणला जात आहे असं परखड मत भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय समन्वयक उल्का महाजन यांनी व्यक्त केले। जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी मवियाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उरण शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निदर्शनं केली। या कार्यक्रमात
शिवसेना, उबाठा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, क्रांतिकारी पक्ष, उरण सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.